नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, या ठिकाणी आज आपण बघा नागपूर महानगरपालिका पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी गणित व बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो प्रश्नोत्तर या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा सर्व प्रश्न आपण बघा एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आज अभ्यासणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा जेवढे काय बघा प्रश्नांच्या ठिकाणी असतील मित्रांनो एकही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मिस करू नका, कारण मित्रांनो बघा एकदम कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी कशा स्वरूपाने आपण सोडवू शकतो ते बघा या ठिकाणी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो सर्व काय प्रश्न बघा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने IMP प्रश्नसंच असणार आहेत। म्हणून काय करा, आताच वही पेन घ्या, वही पेन घेऊन बघा सर्व काय प्रश्न नोट डाऊन करून घ्या। ओके, तर बघा आजचा हा आपला भाग 1 आहे। ओके, तर लक्षामध्ये असू द्या। बघा प्रश्न पहिला, तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे बघा, लगेच नोट डाऊन करून घ्या। ओके, तर 3चा संबंध 9शी, 9चा 27शी, 27चा 81, तर 81चा संबंध प्रश्नचिन्हासोबत। ओके, तर काय केलं नाही बघा मित्रांनो, थोडंसं जर या ठिकाणी जर दिमाग तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी संबंध तुम्हाला कशा प्रकारे ओळखता येतं। तर काही केलं नाही, 3ची दुप्पट 9, 9ची दुप्पट 27, 27ची बघा तिप्पट आहे या ठिकाणी, 3ची तीनपट 9, 9ची तीनपट 27, 27ची तीनपट 81, तर या ठिकाणी बघा आपल्याला 81ची मित्रांनो तीनपट या ठिकाणी करायची आहे। आता सरळ 3 1 3 आणि 3 8 24 म्हणजे बघा किती 243 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे दुसरा बघा, तर एका संख्येच्या बघा 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो। तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो बघा, त्या सोप्या ट्रिकनुसार बघा तुम्ही या ठिकाणी प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर बघा शोधू शकता। ओके, तर बघा या ठिकाणी X वगैरे काहीही मानत बसू नका। ओके, तर बघा अशा प्रकारचे प्रश्न बघा नेहमी पर्यायावरून तुम्ही घेत चला। ओके, आता समजा आपण काय 120, ओके, तर 120 मित्रांनो या संख्येचे 60% मधून जर आपण 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या मित्रांनो या ठिकाणी 120 आहे का एवढं तपास आपण। ओके, आता 120 संख्या घेतली आपण। ओके, ही 120 जी काय मित्रांनो संख्या आहे बघा ही संपूर्ण या ठिकाणी 100% संख्या आहे। तर आता बघा मित्रांनो या 120चे 60% करण्यासाठी आपण काय करू, या 100%च्या खाली 60% घेऊन टाकू, म्हणजे आता बघा मित्रांनो या ठिकाणी या 120चे 60% मिळतात। ओके, आता हे करा याचा आडवा गुणाकार आहे 120चा 60शी, 120 गुणाकारात 60 आणि आले छेदामध्ये 100। ओके, हेच खालचे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे 12 सकम 72। आता जर आपण 12 सकम 72 मधून जर हे जर 60 वजा केलं तर आन्सर किती आहे बघा मित्रांनो, या जर आपण 72 मधून 60 वजा केलं तर आन्सर किती आलं बघा 12, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर नाही। ओके, आता या ठिकाणी ब चा आपण वापर करून बघू, सरळ 200 घ्या, 200 ही किंमत मित्रांनो बघा मूळ किंमत 100% आहे, याची 60% किंमत आपण काढून घेऊ। ओके, आता या ठिकाणी आला प्रश्न चिन्ह। ओके, आता याचा करा आडवा गुणाकार या 200चा 60शी, हे 200 गुणाकारात 60 आणि बघा मित्रांनो याचा 100चा प्रश्नचिन्हाशी। ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 6 दोन्ही 12 आणि समोरचा 1 शून्य, हे आलं 120, म्हणजे आता मित्रांनो किती या 200चे मित्रांनो 60% किती बघा 120। जर या 60%मधून आपण जर हे 60 वजा केले, जर आपण जर आता याच्यातून 60 वजा केले तर आलं किती बघा शेवटी 60 आलं, म्हणजे बघा मित्रांनो जे की 60 येते या ठिकाणी 60 आलं, म्हणजे बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब बघा, जे की 200 मित्रांनो या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो आणखी एक तुम्हाला महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय, तर बघा मित्रांनो आपल्या या नागपूर महानगरपालिका पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण बघा या ठिकाणी 5 मित्रांनो बघा 5000+ प्रश्नांचं बघा आम्ही महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी एक लॉन्च केलेला आहे। ओके, जर तुम्ही अद्याप हा जर महाठोकळा आपला बाय खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो। या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला आत्तापर्यंत मित्रांनो जेवढं TCSने विचारलं ते सर्व काय बघा मित्रांनो GK GS भेटतं, प्लस मित्रांनो 2025 वर्षातलं बघा सर्व तुम्हाला ठिकाणी करंट अफेअर्स आम्ही बघा देऊन टाकू।
प्लस यासोबत बघा मित्रांनो मराठी ग्रामरचे मोस्ट PYQ बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊन टाकू मित्रांनो. ओके, अवश्य आपला हा महाठोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा मित्रांनो 74 14 93 07 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फोनपे जीपे 150 रुपये करा. 150 रुपये करून बघा तुम्ही आपल्या नंबरच्या या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपला मित्रांनो टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ. ओके, अवश्य बाय करा मित्रांनो, कारण अत्यंत महत्त्वाचा हा महाठोकळा एकदम मित्रांनो तुम्हाला वाचवण्यास आणि समजण्यास बघा मित्रांनो एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही हा महाठोकळा या ठिकाणी बघा क्रिएट केलेला आहे. म्हणून बघा अवश्य आपला महाठोकळ्याच्या ठिकाणी लाभ घ्या तुम्ही. ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे. हां, तर बघा मित्रांनो थोडंसं तिसरा प्रश्न हा बघा थोडासा चुकीचा होता, त्यामुळे आपण याला या ठिकाणी कट केलेला आहे. ओके, थोडंसं या प्रश्न तिसऱ्याबद्दल बघा थोडंसं माफी असावी. पुढच्या बारीपासून बघा या प्रकारचा कसल्या प्रकारच्या ठिकाणी आम्ही चूक होऊ देणार नाही. ओके, तर सॉरी थोडंसं माफ करा. ओके, हां, तर बघा चौथा प्रश्न काय म्हणतो, तर संजय व मित्रांनो विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. तर बघा मित्रांनो त्यांच्या वयातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे बरं. संजय व विवेक. ओके मित्रांनो या ठिकाणी S म्हणजे संजय आणि V म्हणजे विवेक. ओके, तर संजयचं 7 आणि विवेकचं 5. ओके, यांच्या वजनातील फरक किती 32. ओके, वजनातील फरक म्हणजे 32. ओके, आता फरक म्हणले ना म्हणून मित्रांनो सरळ या 32ला काय करा या दोघांचा फरक काढा. ओके, जर 7 मधून आपण 5 मायनस केले उरले किती 2. आता 2 भागा 2 बे उरलं 1 2 सख 12. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं कोणाचं वय, तर संजयचं. मग संजयचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी 7 आहे. तर आता 16 गुणाकार 7 जर केलं 16 7 112 मित्रांनो म्हणजे किती बघा जी की क्रमांक बघा ड या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर असेल. ओके, जसं की या प्रकारे करू शकता 7 बघा 6 7 42. ओके, 42ला 2 हातच्याले 4 6 1 6 आणि मित्रांनो बघा काय तर आता कसं बघा 6 7 42 42ला 4 आणि हातच्याले 1. ओके, थोडंसं चुकते बघा हां असं 6 7 42ला 4 हां सॉरी असं आहे बरं 7 सखम 42 असं आहे. ओके, 7 सख 42ला 2 हातच्याले 4 आणि 7 1 7 7 आणि 4 11 म्हणजे किती 112 किलो. थोडंसं आपण या ठिकाणी 6 गुणत होतो का या 6 याला गुणत होतो आपण थोडंसं सोपं जाऊ. ओके, तर आता लक्षात असू द्या बघा 112 किलो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असू द्या. पुढे अक्षयने एक मोबाईल 4000 रुपयाला घेऊन 5000 रुपयाला विकून टाकला, तर या व्यवहारात शेकडा नफा किती टक्के झाला बघा. ओके, शेकडा नफा किती टक्के झाला. तर काही नाही बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी थोडासा बऱ्याच जणांना अवघड वाटतो, परंतु एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. कशा प्रकारे सोडवायचा सांगून टाकतो. ओके, अक्षयनं काय केला 4000 रुपयाला खरेदी केला. ओके, 4ला खरेदी केला आणि विकला कितीला तर 5ला. ओके, सरळ हे 5 घेऊन टाका. ओके, 5000 5 म्हणजे 5000 समजा. ओके, मग जेव्हा 4000ला घेतला ना या मोबाईलची किंमत 100% होती. ओके, तर या 5000 रुपयाला विकल्यावर किती टक्के नफा होईल एवढा प्रश्न आहे ना. आता करा याचा आडवा गुणाकार 100चा 5000शी. ओके, हे 100 गुणाकारात हे 5000 आणि याच्या गुणाकारात आले हे 4000. ओके, आता हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल 4 1 4 4 2 8 उरले किती 2 4 5 20 म्हणजे 25 गुणाकारात 5 आलं. आता 5 5 25 5 125. आता मित्रांनो हे 125 आलं, परंतु बघा हे 125 आपलं प्रश्नाचं योग्य आन्सर नाही. 125 मित्रांनो हे बघा या 4000 जे मित्रांनो रक्कम आहे ही 100%. आता हे 100% बघा याच्यातून मायनस करा. जर या 125 आपण 100 जर मायनस केले उरले किती 25% म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी 25% मित्रांनो नफा या ठिकाणी बघा अक्षयचा मित्रांनो या ठिकाणी झालेला आहे बघा. जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी. ओके, पुढचा बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एका वस्तूची किंमत 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल. TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे बरं. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ती जी वस्तू मित्रांनो बघा किंमत 4000 रुपये आहे ना मित्रांनो,
हे 4,000 रुपये किंमत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 100% रक्कम आहे बघा, इतकं लक्षात असू द्या. ओके, आता हे 4,000 किंमत जशास तशी तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका. ओके, हे 4,000. आता गुणाकारात काय म्हटलं, या 4 असून अनुक्रमे 20% व 30% सूट दिली, म्हणजे या 100मधून आपण 20 मायनस केले, उरले किती 80%. आता या टक्क्यांच्या खाली 100% घ्या. मग पुन्हा गुणाकारात काय करा, हे 30% सूट ना, मग 100मधून 30 मायनस 70, हे 70%, टक्क्याच्या खाली 100%. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. ओके, 10 1 10, 10 सती 70. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी आलं किती, हे 80 घ्या मधलं आणि गुणाकारात 7 7 चोक 28. ओके, आता करा याचा गुणाकार. ओके, आता सरळ आपण काय करू, या 28ला 80ने गुणाकार करू. ओके, सोप्या भाषेत या 28ला 80ने गुणाकार करून. ओके, आता जसं की 0 8 0 0 2 0 प्लस 8 8 64ला 4, हातच्याला आले 6, 8 2 16, 16 मित्रांनो या ठिकाणी किती बघा, 8 2 16, 16 6 22. ओके, 0ला 0, 4ला 4, हा 2ला 2 आणि हा 2ला 2, म्हणजे किती बघा 2240 बघा या ठिकाणी प्रश्नाचा आपला राईट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, जे की बघा लक्षामध्ये असू द्या तुम्हाला सर्वांच्या. ओके, तर प्रश्न क्रमांक 7वा, 18 23 28 33 38 आणि 43 या संख्यांची बघा आपल्याला सरासरी काढायची आहे. तर बघा मित्रांनो सरासरी एकदम मित्रांनो या ठिकाणी सोप्या प्रकारे आपल्याला काढता येतं, म्हणून मी काय या ठिकाणी करतो, हा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी सोडून टाकतो. म्हणून बघा मित्रांनो अवश्य बघा आपल्या शेवटच्या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये बघा मित्रांनो सांगण्याचा एक प्रयत्न करा. आणि बाकी व्हिडिओ आणि प्रश्नसंच कसे वाटले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी विद्यार्थी जो कोणी बघा मित्रांनो असतील, नातेवाईक वगैरे, त्यांना आपला व्हिडिओ तुम्ही एकदाशी अवश्य शेअर करून टाका. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला हा आजचा भाग 1 होता. तर बघा मित्रांनो याची आता याच्या बाद बघा दररोज तुम्हाला या ठिकाणी आपल्या या चॅनलवर याच प्रकारचे भाग तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणून अवश्य सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.